नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी आहे. भागवताचार्य वाना उत्पात यांचं कोरोनामुळे निधन झालंय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. माजी नगराध्यक्ष, मंदिर समिती सदस्य वासुदेव नारायण उत्पात यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय. सावरकर प्रेमी, कट्टर हिंदुत्ववादी, पत्रकार, माजी नगराध्यक्ष, निवृत्त शिक्षक असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात 4 मुली, मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे. वाना उत्पात हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला होता. तसंच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, काय सांगशील? एक मोठी हानी म्हणावी लागेल आणि कधीपासून उपचार सुरू होते? संदीप, पंढरपूरला कोरोनामुळे हा एक जबरदस्त धक्का बसलेला आहे. याच्या आधी पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, रामदास महाराज कायकाडी आणि असे बरेच मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व कोरोनामुळे आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि आजची अत्यंत दुःखदायक बातमी आहे की भागवताचार्य वाना उत्पात, एक बहुआयामी व्यक्तिमत्व, पंढरपूरच्या एक इतिहासातलं सोनेरी पान आज गळून पडलेलं आहे. आणि अत्यंत दुःखद घटना आहे. प्रचंड गाडे अभ्यासक, कट्टर सावरकर प्रेमी, त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य सावरकर भक्तीमध्ये वाहून घेतलं होतं. आणि सावरकर क्रांती मंदिर पंढरपूरमध्ये त्यांनी उभा केलं होतं. असे अनेक उपक्रम पंढरपूरमध्ये त्यांनी उभा केलेले होते. आणि एक पंढरपुरातील संस्कार घडवण्याचं काम पिढीला 2-4 पिढींना ज्यांनी घडवलं होतं, त्या वाना उत्पातांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे पंढरपूरवर शोककळा पसरली आहे. संदीप, अगदी धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये परतीचा मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून तब्बल 37,000 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तिकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे नाला बांधाचे आणि ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यानं कापूस, बाजरी, तूर, भुईमूग पीक पाण्यात गेलंय. या सगळ्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय. यावर्षी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यात पाऊस झालाय. आधी कोरोना आणि आता अति पावसानं शेतकरी संकटात सापडलाय. बीड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे हातातलं पीक गेल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. तत्काळ पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. त्यानंतर मोठ्या कष्टानं पिकं वाढवली होती. मात्र अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक गमवावं लागलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे नाला बांधाचे आणि ओढ्यांचं पाणी शेतात घुसून साठल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पीक पाण्यात गेलेलं आहे. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. यावर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाला आणि आधी कोरोना आणि आता अति पावसानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून पावसानं पाठ फिरवली होती आणि काही तालुक्यांमध्ये सुद्धा तळे आणि तलाव तर 12 ते 15 वर्षांनी भरले नव्हते, ते आता भरलेले आहेत. शेवगाव, पाथर्डी या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय. बाजरी, वांगी, हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात बुडून अक्षरशः सडून गेलेली आहेत. ह्या सालाला वला कंबुडी एक पडून बसले, डोळ्या सडा त्यात बुडाच्या, आणि तुरीचे पिकं पिवळे चटूक पडले, त्याला शेंगाचा पत्ता नाही. हा असा 50 वर्षात असा पाऊस नाही झाला. तळे पार तोंडावर आलेत फुटायच्या. तर नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे खरीप पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून तब्बल 37,000 हेक्टरवरील पिकांना आर्थिक फटका, अतिवृष्टीचा या सगळ्या फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. त्यामुळे आता शासन कधी मदत देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं उभी पिकं चक्क आडवी झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.
15 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये 5 एकर कांदे लावले. 3 पायला उळं घेतलं 10,000 7,000 रुपये एकर कांद्याची मजुरी दिली. एकरी लागण 7,000 रुपये एकर. खर्च भरपूर होऊन गेला. 10 एकर मक्का आहे. मक्का पूर्ण पाण्यामध्ये भिजू राहिल्या. पावसाने सगळं नुकसान झालेलं आहे. आमच्याकडं अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आहे. मी 5 एकर कांदे घेतले होते, त्याच्यावर 50,000 खर्च झाला, तोही पाण्यात गेला. मक्का घेतली होती 8-10 एकर, मक्काची ही परिस्थिती झालेली आहे. पूर्ण मक्का खाली पडली आणि पाण्याने भिजून गेलेली आहे. रोप बी बसून गेलं. 50,000चं बियाणं पाण्यात गेलं. 5 एकरामध्ये मी मका लावली, कांदे लावले, भुईमुग लावला, काही तूर लावली. तर या पावसानं, अतिवृष्टी पावसाने पूर्णपणे नुकसान झाले. त्याच्यात उळं पण होतं, 4 पायली उळंही गेलं आणि एवढी नुकसान झाली. या नुकसानची प्रशासनाने नोंद घ्यावी. पुढची बातमी बीडमधली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे हातातलं पीक गेल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. तत्काळ पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती, त्यानंतर मोठ्या कष्टानं पिकं वाढवली होती. आता मात्र अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना हाताशी आलेलं हे पीक गमवावं लागलंय. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय. सोयाबीन पाणी वाहतंय, गुडघ्यात काल पाणी, सारी सोयाबीन वापली. मग त्यातून आम्ही कशातून काढत होतो. आम्ही म्हातारी माणसं आहे, त्याची काहीतरी भरपाई द्यावा आहे सोयाबीनची आम्हाला. 5 एकर सोयाबीन आहे पाण्यामध्ये. किती नुकसान झालं? खर्च तरी निघेल का नाही? कशाचा खर्च निघतोय काय सुद्धा नाही. खर्चाला आम्ही मोतलेत. तसल्या चिखलात बाई आहे ना काय होणार. आम्ही म्हातारी माणसं आहेत. आम्ही बळच उपसायचे असे एकामेकाला धरून उपसीतून बाहेर निघतो. पावसाने काय आम्हाला उठून जायचं केलंय. काय पाऊस आहे, रोजच येतोय. सगळी सोयाबीन आहे 5-7 एकर, सगळी सोयाबीन गेली. 40,000 रुपये खर्च झाला ह्याचा. खता बियाचं बी निघत आहे का नाही. काय ह्या पावसाने यांना आमचं लय नुकसान केलं. कुठलंच काय पीक हाती लागलं नाही. तर परभणी जिल्ह्याला सुद्धा यावर्षी परतीच्या पावसानं मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावून घेतलाय. पाथरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून शेतात उभ्या असलेल्या कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामध्ये वाघाळा, मुदगल या परिसरामध्ये तर अक्षरशः पावसानं हाहाकार माजवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000ची मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यात यावं अशी मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाथरीच्या तहसीलदारांना या संदर्भातलं निवेदन दिलंय. विशेष म्हणजे परिसरातील 60 ते 70% पिकांचं नुकसान झालं असून सरकारी मदतीशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलाय. त्यामुळे जिल्ह्यात तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून या संदर्भात येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून शेतकरी वर्गाला काही आर्थिक मदत करून दिलासा देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. बऱ्याच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात मग सोयाबीन असेल, कापूस असेल आणि इतरही पिकं पाणी साचलेलं असल्यामुळे त्या पिकांच्या मुळांमध्ये कूस झाली आणि बऱ्याच ठिकाणी त्या पिकांच्या शेंगांना कोंबही आलेले आहे. आणि म्हणून या परिस्थितीचं पंचनामे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. हा सर्व डाटा कलेक्ट केल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या समोर ठेवला जाईल आणि महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेईल. केंद्र शासनानं केलेल्या शेतकरी आणि कर्मचारी कायद्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लातूरच्या तहसील कार्यालयासमोर अनोखं गोट्या खेलो आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना कर्मचाऱ्यांवर देखील सुलतानी संकट आणण्याचा जो केंद्र सरकारनं कायदा लागू केलाय तो कायदा त्वरित मागे घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीनं चक्क गोट्या खेळून आंदोलन केलं. आजचं आंदोलन प्राथमिक स्वरूपात असलं तर येत्या काळामध्ये राज्यभरात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळेला देण्यात आला. हा शेतकरी विरोधी कायदा आणि कर्मचारी विरोधी कायद्याचा आम्ही गोट्या खेळो आंदोलन या आंदोलनामार्फत आम्ही आज कायद्याचा विरोध केलेला आहे. आणि केंद्र शासनाला आमची एक विनंती आहे की हे कायदे जे कर्मचाऱ्यांवर खूप मोठी आसमानी, एकतर शेतकऱ्यांवर आसमानी संकट चालू आहे आणि कर्मचाऱ्यांवर सुलतानी संकट घालून
जे कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याचा जो कायदा त्यांनी लागू केला आहे तो कायदा परत घ्यावा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त लातूर शहर नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याचा विरोध करणार आहे. तर भंडारा जिल्ह्यात 27 ऑगस्टला महापूर आला होता आणि या महापुरात अनेक गावं पुराच्या पाण्यामध्ये वेढली गेली. त्यामुळे रस्त्यांचंही मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील बेला कोरंभी हा रस्ता पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकरी तसंच ये जा करणाऱ्या लोकांना 10 किलोमीटर फेरी मारून गावात जावं लागतंय. त्यावर आता येत्या 3 दिवसामध्ये काम सुरू करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचं जे काम आहे ते अपूर्ण असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. हा रस्ता सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेला आहे. या रस्त्यामध्ये अनेक बेला कोरंबी दवडीपार सालेबर्डी इथल्या लोकांच्या शेती आहेत, भाजीपाला तयार करतात, धान उत्पादन करतात. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे. हा रस्ता पूर्ण वाहून गेला आहे. काही भाजीपालाच्या घेऊन जायचं म्हटलं तरी हा रस्ता पूर्ण पुरात वाहून गेल्यामुळे लोकांना खूप गैरसोय होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते सध्या पक्ष नेतृत्वाला आव्हान देताना पाहायला मिळत आहेत. भामा आसखेडा धरणाच्या पाणी प्रश्नी ते आता आक्रमक झाले. विकास केवळ 2च तालुक्यांचा होत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. अजित पवारांच्या बारामती आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमध्येच विकास होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जसा भामा आसखेडमध्ये ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांचा विचार आहे, तसंच ज्या लोकांना पाणी मिळालं नाही, नाहक ज्यांना योगदान द्यावं लागते, त्यांचाही विचार माझ्यासमोर आहे. आणि त्याच्यामध्ये माझी भूमिका होती की बाबा आज जर तुम्ही यांच्या शेतीला पाणी देणार नसाल तर यांच्या जमिनी घेऊ नका. त्यापेक्षा चासकामान धरणामध्ये 70 किलोमीटरपर्यंत तुम्ही फक्त जमिनी ॲक्वायर केलेल्या आहेत. उरलेले जे 72 किलोमीटर आहे ज्यांना आम्ही पहिल्यांदा पाणी देतो आणि शेवटी पाणी खेड तालुक्याला मिळतं, त्या लोकांच्यासुद्धा जमिनी घ्या आणि भामा आसखेडी असतील इतर असतील त्यांना त्या वाटा. भामा आसखेडचं पाणी पुण्याला घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये यापूर्वी पण काही चर्चा झालेल्या आहेत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे काही पुनर्वसनाचे प्रश्न शिल्लक असल्यामुळं तशी भूमिका घेतली असावी. कदाचित उद्याच्या काही काळामध्ये पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले तर हा प्रश्न निकाली निघेल. दादा सोडून आज जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा याच्यामध्ये काहीतरी भूमिका घेतल्या पाहिजेत. तालुक्याच्या बाकीच्या आमदारांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. आणि त्यांना मंत्री कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी बोललेत का? वळसे पाटील असतील, भरणे असतील, यांनीसुद्धा बाकीच्या आमदारांचे जे प्रश्न त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की त्यांचा तालुका सोडून तो बाकीच्या तालुक्यामध्ये अजिबात लक्ष घालायला तयार नाहीत. आणि मग प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही दादांकडे जायचं. लोकशाही आघाडीची सरकारची भूमिका हीच आहे की सर्व परिसरामध्ये सारख्या पद्धतीनं विकास करण्याच्या दृष्टिकोनात, आणि त्यामुळं जर खेड तालुक्यामध्ये काही विकासाच्या कामामध्ये जर मागं पडत असेल तर त्याच्या संदर्भात मी जरूर माननीय दिलीप मोहिते आमदार यांच्याशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढायचा प्रयत्न करू. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे औरंगाबादमधली. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं रास्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद पैठण रोडवर ठोरकीन फाट्यावर हे आंदोलन करण्यात आलं. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये अनेक मराठा कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा मुद्दा सुद्धा आता चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय. धनगर समाजाला ST या प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजानं मोर्चा काढला. अमरावतीमध्ये आठवड्याभरामध्ये धनगर समाजाचं हे 3रं आंदोलन आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र आठवण, आमच्या वेबसाईट संदर्भातली ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी, सविस्तर बातम्या वाचण्यासाठी आमची वेबसाईट www.news18lokmat.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.